दिनांक 27 जून 2026 रोजी मौजे धोत्रे तालुका दक्षिण सोलापूर येथे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या पहाट उपक्रमांतर्गत पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष संवाद व बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीस पारधी समाजातील सुमारे 70 ते 80 नागरिक, महिला, युवक व विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी उपस्थितांशी मुक्त संवाद साधून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, रोजगार, आरोग्य व पिण्याच्या पाण्याशी संबंधित अडचणी जाणून घेतल्या। बैठकीदरम्यान त्यांनी पारधी समाजातील सर्व पालकांना आपल्या मुलांना नियमित शिक्षण देण्याचे आवाहन केले। महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शिलाई मशीन, कांडप मशीन तसेच अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले। तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या, रोजगार निर्मिती, आरोग्य सुविधा आणि मूलभूत गरजांबाबत उपस्थित नागरिकांशी सविस्तर चर्चा करून संबंधित विभागांच्या समन्वयाने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असे स्पष्ट केले। सदर बैठकीस गावातील शेतकरी, सरपंच, ग्रामस्थ तसेच विविध मान्यवर उपस्थित होते। बैठकीची प्रस्तावना सहाय्यक पोलीस निरीक्षक वळसंग पोलीस ठाणे राहुल डोंगरे यांनी केली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे तसेच वळसंग पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने शाश्वत विकासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवण्यात येणार असून समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। सगळ्यांना गावच्या सगळ्या लोकांना कसं आहे कमी ते सुरू करू। तसेच शेती किती लोकांकडे आहे? एका जणाकडेच, बाकी सर्व कुणाकडे नाही। ओके, सर मजुरी करतात, मजुरी करतात। तसे हे पूर्ण मजुरी करणार करू। शेतीसाठी अजून काही गावामध्ये असतील त्यांच्यासाठी आम्ही ते शेतीची योजना सुरू करू। शेतीमधून काही निघते तसंही काही पॅकेजिंग असतील, समजा तुमचं पपाया केले, काही केळी केले तर त्याचं प्रॉपर चांगल्या पॅकेजिंगचं छोटं युनिट करू शकता, जेणेकरून तुम्हाला इथंच हे गावामध्येच रोजगार भेटेल। आणि लहान मुलं, आता शाळा आहे का इथं? शाळा आहे सर। कोणतं शाळा आहे इथं? 4थी पर्यंत आहे, त्याच्यानंतर कॉलेज सरकारी नाही आहे पण ते शाळेला जातात का मुलं? हो सर, ऐक पूर्णपणे सरकारीकडनं नाही आहे सर, ते समजा पूर्ण आपल्याकडनं घ्यावं लागतं। वरच्या 5वी ते पुढे ते आपलं करावं लागतं। ते पूर्ण आपल्याकडनं घ्यावं लागते, दप्तर वगैरे जे बी आहे ना ते आम्ही स्वतःच घ्यावं लागेल। तर ते आम्हाला सांगा तुम्हाला काय काय हवं आहे। दप्तर आहे, तुम्हाला तिथे शाळेमध्ये काय करायचं नाही, आता तिथं जाऊन व्हिजिट करतो, नंतर त्या सीओ साहेबांना एकदा आम्ही त्यांना घेऊन येऊ। तर हे शाळा पण आम्ही मॉडेल शाळा करू, तुम्हाला जे काही लागते तर ते आम्ही सगळं तुम्हाला उपलब्ध करून घेऊ। तिथे काय प्रोजेक्टर म्हटलं, कम्प्युटरवरून तुम्हाला सगळं तसं तुम्ही बघू शकता, त्याचा अभ्यास कसा करू शकता तसं आम्ही प्रोजेक्ट सुरू करू। मी शाळेची मुलं पण आहेत 2-3, त्यांचं थोडं म्हणजे 12वी 13वी शाळा झाली तर त्यांच्या रोजगारासाठी ओके, ठीक आहे। गॅसचं कनेक्शन किती लोकांकडे आहे? गॅस कनेक्शन समजाकडे आहे, कनेक्शन 90% आहे सर। 90% आम्ही बायोगॅस पण यांच्याकडे बसून घेऊ, ठीक आहे। तर तुमचा गॅस बसवलाय तर ते तुम्हाला बाकी बाहेरचं काही लागणार नाही। आणखी एक समस्या आहे, स्मशानभूमीसाठी आम्हाला आढावा घालायला लागलाय सर। स्मशानभूमीचे एक तेवढं हे करून द्या सर्व, नम्र विनंती आहे सर। दिलेलं आहे सर, दिलेलं आहे, अजून परत आलेलं नाही। तिथं गावकऱ्यांना एक प्रस्ताव दिला, तिकडे एक पाठवलं सर जेडपीला, एक आमच्याकडे आहे सर। ठीक आहे सरपंच साहेब, अजून कुठे जागा असतो तर सांगा, वृक्षारोपण, आयुर्वेदिक सगळं करू। तुमचं आरोग्याचं काय आता परिस्थिती आहे? आरोग्य सर्व व्यवस्थित आहे। आरोग्य शिबिर एक घेऊ तुमचं, ठीक आहे। आरोग्य शिबिर तुम्हाला काय औषध पाहिजे, नंतर काय वेगळं दुसरं काही टेक्निक्स आहे तर तुमचं पहिले आरोग्य शिबिर पासून सुरू करू। पुढच्या हप्त्यामध्ये मी एक टीम पाठवून देतो, ठीक आहे। आरोग्याचं, तब्येतीचं काळजी घ्यायचंय, लहान मुलांचा चांगला अभ्यास करायचा आहे, चोरी वगैरे करायचं नाही। तसं इथे एक पण मिळणार नाही सर रेकॉर्ड। अजून तुमची मागणी काय असेल सांगा। हेच सर, जेवढे कामाला आहेत ना बांधकामचे, ते कामाला काय तर त्यांना पुढं हे होण्यासाठी ठीक आहे, चालेल।
सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.